पावसाच्या साथीने धरती माता आनंदते, हिरव्यागार शेतामंदी एक सपान फुलते. असा शेतीवर अवलंबून असणारा सुजलाम सुफलाम आपला देश. शेती हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आणि शेतकरी हा देशाचा कणाच. शेतीचं महत्त्व वादातीत आहे, परंतु तरीही नुसत्या शेतीवर अवलंबून राहणं योग्य नाही. एखादा जोड व्यवसाय करणं आवश्यकच, मग तो शेळीपालन असो किंवा कुक्कुटपालन. एखादा तरी जोड व्यवसाय करणं हे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असतं. मग यामध्ये कृषी पर्यटन हा एक योग्य आणि उत्तम जोड व्यवसाय ठरू शकतो. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही हेच मत व्यक्त केलं. नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद सावंत, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे विस्तार शिक्षण संचालक म्हणून कार्यरत आहे. आज आपण कृषी पर्यटन या विषयावर आजच्या या कार्यक्रमात माहिती घेणार आहोत. कृषी पर्यटन हा शेतीबरोबरच एक उत्तम असा जोडव्यवसाय होऊ शकतो आणि त्यासाठीच आपल्या शेतकरी बांधवांना याची माहिती असणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण सगळे शेतकरी आहोत. शेती हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी पुरातन काळापासून शेतीचे संदर्भ कृषी पाराशर सारख्या पुस्तकांमध्ये आपल्याला आढळतात. जवळजवळ आपल्या देशातील 80% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळेच शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु आजकालच्या परिस्थितीमध्ये काही विविध कारणांमुळे नुसती शेती केली तर ती फायदेशीर ठरत नाही आणि त्यामुळेच शेतीबरोबर जोडव्यवसाय करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. की जसं समजा शेती केली, शेतीबरोबर कुक्कुटपालन केलं, शेळीपालन केलं किंवा प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचा व्यवसाय केला, तर असे जोड व्यवसाय केले किंवा एकात्मिक पद्धतीने शेती केली तरच ती फायदेशीर ठरते. मग असे एक जोड व्यवसायामध्ये कृषी पर्यटन हा एक मुख्य शेतीबरोबर एक चांगल्या प्रकारचा जोड व्यवसाय होऊ शकतो आणि त्यासाठीच आज आपण या ठिकाणी कृषी पर्यटनाची माहिती करून घेणार आहोत. जागतिक स्तरावर जोड व्यवसायाला खूप महत्त्व दिलं जातं. तसंच केरळ आणि गोव्यासारखी राज्य सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून उत्तम उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. पर्यटनाचे प्रकारही वेगवेगळे असतात. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वगैरे पर्यटन त्या त्या प्रकारची वैशिष्ट्य स्पष्ट करतात. त्यातलाच एक भाग म्हणजे कृषी पर्यटन. कृषी आणि पर्यटन या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाफ म्हणजे कृषी पर्यटन. आता आपण जसं म्हणालो की कृषी पर्यटन हा उत्तम प्रकारे जोड व्यवसाय होऊ शकतो. परंतु आपण जागतिक स्तरावर जर अभ्यास केला तर असं लक्षात येईल की जागतिक स्तरावर पर्यटनाला खूप महत्त्व आहे आणि पर्यटन ह्या व्यवसायातून काही देशांनी तो आपला मुख्य व्यवसाय पण बनवलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर स्वित्झर्लंड आहे, मॉरिशस आहे, ऑस्ट्रेलिया आहे. हे देश कृषी पर्यटन किंवा पर्यटन ह्या व्यवसायातून मुख्य कमाई करतात. आपल्या देशातसुद्धा काही राज्य याचं उदाहरण देता येईल. उदाहरणार्थ केरळ आहे किंवा गोवा राज्य आहे की ज्यामध्ये पर्यटनातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवलं जातं किंवा जास्तीत जास्त रोजगार निर्मिती केली जाते. त्यामुळे पर्यटन हा निश्चितच चांगला फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो आणि त्यामध्ये कृषी पर्यटन आपण सुद्धा करू शकतो. विविध प्रकारची पर्यटन आहेत बघा. म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर ऐतिहासिक पर्यटन म्हणजे ज्या ठिकाणी ऐतिहासिक स्थळं आहेत त्या ठिकाणी पर्यटक भेटी देतात आणि त्याचा आपण ऐतिहासिक पर्यटन म्हणून उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे काही धार्मिक स्थळं आहेत, देवळं आहेत, चर्च आहेत किंवा मशिदी आहेत, अशा ठिकाणीसुद्धा पर्यटक येत असतात, भेटी देत असतात. तर ह्याला आपण धार्मिक पर्यटन म्हणू शकतो. त्याचप्रमाणे संस्कृतीची ओळख करून घ्यायची झाली, आपली संस्कृती आहे ती, आता जसं आपलं दहीहंडी आहे किंवा गणेशोत्सव आहे किंवा दसरा आहे, दिवाळी आहे,
तर ही संस्कृती बघण्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा लोक येत असतात. त्याला सांस्कृतिक पर्यटन म्हणू शकतो. विशेषतः कोकणाचं उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे आणि ह्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक चांगली बीच आहेत. या बीचवर सुद्धा पर्यटक येत असतात. त्याला आपण समुद्र पर्यटन असं म्हणू शकतो. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे कृषी पर्यटन, की ज्याच्यामध्ये 2 गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे याच्यामध्ये शेती पण आहे आणि त्याचबरोबर पर्यटन पण आहे. आणि याचा शेती आणि पर्यटन याचा सहज सुंदर मिलाप असलेला उपक्रम म्हणजे कृषी पर्यटन असं आपल्याला म्हणता येईल. आमचे एक सहकारी आहेत किंवा आमच्या महाविद्यालयामधून ज्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांनी नंतर जाऊन कृषी पर्यटन हा व्यवसाय केला, ते डॉक्टर शेखर भरसावळे. ते अशी व्याख्या करतात याची, की शेतकऱ्याने स्वतःच्या शेतावर ही जी आनंददायी शिक्षण देण्याची प्रक्रिया केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर मौज मस्ती अशा दोघांचा सुंदर मिलाप म्हणजे कृषी पर्यटन. तर अशा प्रकारे कृषी पर्यटन करता येतं. जसं म्हटलं की जागतिक स्तरावर विचार केला तर खूप पूर्वीपासून हे कृषी पर्यटन केलं जात आहे. परंतु आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये विशेषतः सर्वप्रथम स्वर्गीय आप्पासाहेब पवार यांनी बारामतीमध्ये ही संकल्पना राबवली. आणि आम्ही कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये पहिल्यांदा कृषी पर्यटना संकल्पना राबवणारे हे श्री शेखर भरसावळे, ज्यांना सगुणा बाग म्हणून ते कृषी पर्यटन केंद्र चालवतात. ते आमचे कृषी पदवीधर आहेत. त्यांनीही कोकणामध्ये पहिल्यांदा संकल्पना आणली. आजचं जीवन हे खूप धावपळीचं आणि धकाधकीचं झालं आहे. शहरातल्या माणसांना तर या गोष्टीचा खूप त्रास होतो. अशा वेळी हवे असतात ते 4 विरंगुळ्याचे क्षण. आता आपण बघितलं की कृषी पर्यटन म्हणजे हा व्यवसाय म्हणून आपल्याला करता येतो. तर हा व्यवसाय का करावा किंवा याची गरज काय आहे? तर आपण पाहिलं तर शहरामध्ये जी लोकं राहतात ती शहरातल्या गर्दीपासून किंवा गोंगाटापासून फार कंटाळली असतात. आणि त्यांचं जे वेळापत्रक असते ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत कामात किंवा इतर गोष्टींमध्ये मग्न असतात. आणि त्यांना विरंगुळा घ्यायची गरज असते. त्यांना थोडीशी विश्रांती हवी असते. आणि ती विश्रांती घेण्यासाठी मग ठिकाण कुठलं तर शांत असलेलं असं ठिकाण म्हणजे. मग त्यासाठी आपण त्यांना अशा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून त्यांची ही गरज भागवू शकतो. आणि त्यासाठीच आपण जर कृषी पर्यटन केलं तर हे जे पर्यटक आहेत की येणारे ते विविध ठिकाणी येतात. त्याचप्रमाणे ते आपल्या शेतावर येतील. याच्यामध्ये एक फायदा होऊ शकतो की आपण जे आपल्याकडे शेतकरी बांधवांकडे जे पर्यटक येतील त्यांना त्यातून आपण त्यांचं आदरातिथ्य केलं, चांगल्या प्रकारे पाहुणचार केला, त्यांची राहण्याची चांगली व्यवस्था केली, त्यांची जेवणाची व्यवस्था केली आणि मग त्याचबरोबर शेतीमधलं शिक्षण दिलं त्यांना. कारण का बऱ्याच लोकांना शहरातल्या माहीत नाही की शेती कशा पद्धतीने केली जाते. आणि त्यामुळे हे आपण त्यांचा एक शेतावर फेरफटका मारला आणि त्यातून त्यांना शेतीविषयीची थोडी जनजागृती केली. त्यातून त्यांना निर्भळ आनंद मिळणार आहे. निसर्गमय वातावरणात ते राहू शकणार आहेत. आणि त्यामुळे कृषी पर्यटन ही काळाची गरज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि तो आपला उत्तम प्रकारे असा एक जोड व्यवसाय होऊ शकतो. कृषी पर्यटन हा जोड व्यवसाय म्हणून तर उपयोगी आहेच, परंतु ती एक काळाची गरजही आहे. अर्थात यासाठी अनेक गोष्टींची व्यवस्था करणं आवश्यक आहे. कृषी पर्यटन म्हणजे शेती आली. शेतीसाठी आवश्यक गोष्टी, शेत, बियाणं, निविष्ठा, अवजारं वगैरे. त्याचप्रमाणे भोजन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, निवासाची सोय आणि पर्यटकांची सुरक्षा व्यवस्था यासारख्या अनेक गोष्टींचा अंतर्भाव कृषी पर्यटनात होतो. कृषी पर्यटन हा जर आपण व्यवसाय म्हणून जोड व्यवसाय म्हणून करणार असाल शेतीबरोबर तर काय काय गोष्टी लागतील? तर जसं आत्ता म्हटल्याप्रमाणे की आपल्याकडे पर्यटक येणार आहेत. मग ते पर्यटक आपल्याकडे राहिले पाहिजेत आणि त्यासाठी मग निवास व्यवस्था करावी लागेल आपल्याला, की जेणेकरून शेतकरी पर्यटक 1 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी आपल्या शेतावर राहतील आणि त्यातून शेतीविषयक शिक्षण घेतील किंवा इतर मौज मस्ती त्यांची जी आहे ती ते करतील. त्यामुळे निवास व्यवस्था चांगल्या प्रकारे त्यांना जी लागते ती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जसं म्हटलं की शेती हीच पाहिजेच बरोबर. मग शेतीसाठी लागणाऱ्या ज्या आवश्यक सोयीसुविधा आहेत, म्हणजे तुमचं शेत आहे, शेतामध्ये काही निविष्ठा लागणार आहेत, बियाणं लागणार आहे, काही अवजारं लागणार आहेत, त्याच्यासाठी पाणी लागणार आहे शेतीसाठी, त्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. त्याचबरोबर समजा आपणाला काही त्यांना आनंद द्यायचा आहे, मग विहीर असेल, तुमच्याकडे नसेल तर शेजारी असेल, तलाव असेल की ज्याच्यामध्ये लोक पोहण्याचा आनंद घेऊ शकतात. अशा जर आजूबाजूला गोष्टी असतील तर त्याला पूरक ठरतात. त्याचबरोबर आपणाला त्यांची भोजनाची व्यवस्था करायची आहे. त्यामुळे भोजन व्यवस्थेची आपण सोय केली पाहिजे त्या ठिकाणी, जेणेकरून पर्यटकांना त्याचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे जे पर्यटक येणार आहेत, काही अचानक काही जर समजा आजार उद्भवला तर ती आरोग्य व्यवस्था
जवळपास असली पाहिजे किंवा त्याच्यासाठी तुमचा संपर्क असला पाहिजे. तातडीची जी आवश्यक मदत आपणाला द्यायची आहे तर ती उपलब्ध असली पाहिजे. कोणताही व्यवसाय करताना आपल्याबरोबर समाजातील इतर घटकांचाही फायदा करून देणं, त्यांना मदत करणं हे एक मोठं सामाजिक कार्यच आहे आणि कृषी पर्यटन हा त्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. त्याचबरोबर शेतीचं आणि शेतकऱ्यांचं मोल याद्वारे लक्षात घेऊन निसर्गाचं जतनही होण्याचा लाभ कृषी पर्यटनाद्वारे होऊ शकतो. आता हे जर कृषी पर्यटन आपण केलं जोडव्यवसाय म्हणून तर त्याचे काय फायदे होतील आपल्याला, तर त्याचे फायदे आपल्याला असे सांगता येतील की एकतर हा आपण शेतीबरोबर जोडव्यवसाय म्हणून करणार आहोत, त्यामुळे निश्चितच आपल्या उत्पन्नात भर पडणार आहे. या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला काही कमाई होणार आहे आणि त्यामुळे आपल्या उत्पन्नात निश्चितच वाढ होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कृषी पर्यटनामध्ये आपण इतरांनाही रोजगार देऊ शकणार आहोत. उदाहरण सांगायचं झालं तर आपण समजा काही भोजन व्यवस्था करणार आहोत, आपली स्वतःची काही मंडळी नसतील तर आपण इतरांनासुद्धा त्या ठिकाणी नेमणूक करून त्यांना काही 4 पैसे मिळतील किंवा देऊ शकतो त्यानिमित्ताने. त्यानंतर एक मनोरंजनासाठी आपण काही लोककला करणारे कलाकार आपल्या भागातले असतील तर त्यांनाही आपण रोजगार देऊ शकतो आणि त्यातून आपण त्यांना रोजगार निर्मिती करू शकतो. त्याचप्रमाणे जसं म्हटलं की आपलं शेत तर बघणार आहेत, पण आपल्या आजूबाजूला तर काही गोष्टी असतील तर त्यांचा गाईड म्हणून आपल्याला वापर करता येईल काही तरुणांचा किंवा विद्यार्थ्यांचा, की जेणेकरून ते त्यातूनसुद्धा काही त्यांचं अर्थार्जन करू शकतील. अशा विविध माध्यमातून आपल्याला रोजगारसुद्धा निर्मिती करणार येणार आहे. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक ठिकाणचं खास वैशिष्ट्य घेऊन सजलेला, नटलेला आहे. हे वैशिष्ट्य म्हणजे त्या विभागाचं जणू बलस्थानच. जसं कोकण म्हटलं की समुद्रकिनारा, लोककला वगैरे सारख्या गोष्टी आल्या, तसंच अतिथी देवो भव ही आपली संस्कृतीच. त्यामुळे त्या विभागाची बलस्थानं आणि आपली संस्कृती यांच्या संगमाने कृषी पर्यटनाचा व्यवसाय यशदायी ठरू शकतो, हे नक्की. हे कृषी पर्यटन हे आपण ग्रामीण भागात करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये विविध भौगोलिक परिस्थितीनुसार विविध विभाग आहेत. प्रत्येक विभागाची काही बलस्थानं आहेत. आपण जर कोकणाचा विचार केला तर कोकणाची बलस्थानं अशी सांगता येतील. कोकणामध्ये एक निसर्गरम्य असं वातावरण आहे. ज्या निसर्गरम्य वातावरणाचा अनेक पर्यटक लाभ घेऊ इच्छितात, ते एक आपलं बलस्थान आहे. त्यानंतर आदरातिथ्य, आपण पाहुण्याला खरोखरच इथे देव मानतो. अतिथी देवो भव अशी संकल्पना राबवली जाते, ती आपली संस्कृती आहे. तर ते एक आपलं बलस्थान आहे. या ठिकाणी समुद्रकिनारे आहेत. समुद्रकिनारी समजा विविध प्रकारची बीचेस आहेत, तर ती आपलं बलस्थान आहे. कारण का अनेक पर्यटक ह्या समुद्रकिनाऱ्याजवळ भेट देत असतात आणि आपलं त्या आजूबाजूला जर कृषी पर्यटन केंद्र असेल तर त्याचा निश्चितच लाभ होतो. कोकणामध्ये काही ऐतिहासिक वास्तू आहेत, तर त्या ऐतिहासिक वास्तूंचा सुद्धा, की जसं की मालवणला किल्ला आहे, अनेक ठिकाणी दुर्ग आहे सह्याद्रीच्या कडाक्यापारीत, तर यांचा आपण उपयोग करून घेऊ शकतो आणि त्यातून आपण कृषी पर्यटन असू शकतो. अनेक लोककला आहेत कोकणामध्ये, की जसं शिमग्यामध्ये जाकडी नृत्य असेल किंवा आपली फुगडी असेल किंवा आता मंगळागौर असेल, तर अनेक असे लोककलांचे प्रकार आहेत की जे आपण पर्यटकांना आनंद घेण्यासाठी त्यांच्यासमोर सादर करू शकतो आणि त्यातून लोककलाकारांनासुद्धा फायदा होऊ शकतो आणि पर्यायाने आपल्याही व्यवसायाला फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही जी बलस्थानं आहेत ती जर आपण वापरली आणि पर्यटन केलं तर निश्चितच ते फायदेशीर होऊ शकतो. कृषी पर्यटनाला चालना मिळावी म्हणून सरकारही काही धोरणं राबवत आहे. या धोरणांचा फायदा शेतकऱ्यांबरोबरच कृषी महाविद्यालय, कृषी विद्यापीठ किंवा तत्सम संस्था घेऊ शकतात. यासाठी काही नियम आहेत, त्यांचं पालन करणं मात्र आवश्यक. या कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी आपलं शासनही पुढाकार घेत आहे. शासनाने 2020 साली एक कृषी पर्यटन धोरण असं जाहीर केलं आणि त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली. आपल्या देशातील महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी हे कृषी पर्यटन धोरण सुरू केलेलं आहे किंवा राबवायला सुरुवात केली आहे. की यामध्ये कोण या कृषी पर्यटन धोरणाचा फायदा घेऊ शकतात, तर जे पर्यटन करणारे शेतकरी आहेत, कृषी पर्यटन करणारे, ते त्याचा फायदा घेऊ शकतात. त्याचप्रमाणे काही संस्था आहेत, उदाहरणार्थ की जसं आमचं कृषी महाविद्यालय असेल, कृषी विद्यापीठे असतील, कृषी विज्ञान केंद्रे असतील, हे सुद्धा ह्या धोरणाचा, कृषी पर्यटन धोरणाचा लाभ घेऊ इच्छितात.
त्याचबरोबर आजकाल काही कंपन्या म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापित झालेल्या आहेत किंवा सहकारी संस्था स्थापित झालेल्या आहेत. तर ह्या सहकारी संस्था किंवा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी हे सुद्धा या कृषी पर्यटन धोरणाचा फायदा घेऊ शकतात. कृषी पर्यटनासाठी सहलींची व्यवस्था करायची असेल तर जमिनीचा 5 एकरचा तुकडा तरी हवाच, नाही का? योग्य प्रकारे पाण्याची मुबलक व्यवस्था, 24 तास पाणी उपलब्ध येईल अशी व्यवस्था असावी. जर सहलींचं आयोजन करायचं असेल त्या पर्यटन केंद्रावर तर कमीत कमी मात्र 5 एकर जमीन असली पाहिजे. त्याचबरोबर भोजन व्यवस्था, नीट शौचालयावर असणार ही जी इतर व्यवस्था लागते तीसुद्धा असली पाहिजे. आणि अशा या संस्थांनी किंवा शेतकऱ्यांनी कमीत कमी एका सहलीचं आयोजन करणं हे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता, त्यासाठी विचार करणं गरजेचं आहे. सरकारी धोरणांचा फायदा करून घ्यायचा असेल तर पर्यटन विभागाकडे नोंदणी करणं आवश्यक असतं. कारण अशी नोंदणी केल्यामुळे अनेक गोष्टींचा लाभ मिळतो. उदाहरणच द्यायचं झालं तर कर्ज मिळणं, विजेच्या दरात फायदा मिळणं, घरगुती गॅसची परवानगी मिळणं वगैरे अनेक गोष्टी यामध्ये अंतर्भूत असतात. वस्तू किंवा सेवा कर देखील द्यावा लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेता येतो. या जर धोरणाचा फायदा घ्यायचा असेल तर जसं म्हटलं की कुठल्या आवश्यक बाबी आहेत ते आपण पाहिलं. आणि त्यासाठी जर आपण पर्यटन विभागाकडे जर नोंदणी केली तर आपल्याला नेमके कुठले फायदे मिळू शकतात. एक नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी पत्र मिळेल. रजिस्ट्रेशन तुमचं झाल्याचं तुम्हाला सांगितलं जाईल. ते रजिस्ट्रेशनचा वापर करून किंवा त्या नोंदणीपत्राचा वापर करून तुम्ही या व्यवसायासाठी बँकांकडून अल्पदरात कर्ज घेऊ शकता. जे शेतीविषयक जी कर्ज मिळतात ती त्यांचा दर, व्याजदर हा कमी असतो. तर अशा प्रकारची कर्ज तुम्हाला मिळू शकतात. तुम्हाला यामध्ये वस्तू किंवा सेवा कर लागत नाही आणि त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्याचप्रमाणे विजेसाठी सुद्धा तुम्हाला घरगुती दर जो असतो विजेचा तोच लावला जातो. व्यवसायासाठी लागणारा जो कमर्शियल रेट आहे तो लागत नाही. त्यामुळे तो एक फायदा होतो. त्याचबरोबर तुम्हाला जर समजा जो गॅस वापरतो आपण, तो सुद्धा जो घरगुती गॅस वापरतो आपण जेवण करण्यासाठी, तर तो वापरण्यासाठी परवानगी मिळतो. नाहीतर तुम्ही हॉटेलमध्ये समजा गॅस वापरणार असाल तर तो कमर्शियल गॅस वापरावा लागतो. या ठिकाणी तुम्ही कृषी पर्यटन व्यवसाय म्हणून जर करणार असाल आणि त्याची जर नोंदणी झाली असेल तर तुम्हाला घरगुती गॅस वापरता येतो. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मुख्य फायदा म्हणजे ज्या विविध शासनाच्या कृषीविषयक योजना आहेत त्या योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि मग तुम्ही तुमचा हा व्यवसाय फायदेशीर करू शकता. तर अशा प्रकारे जर कृषी पर्यटन केलं, कृषी पर्यटनासाठी तुम्ही जर समजा नोंदणी केलीत, ही नोंदणी करण्यासाठी तुम्ही कुठे जाल तर पर्यटन संचालक किंवा पर्यटन उपसंचालक विविध विभागात आहेत. कोकण विभाग आहे, पुणे आहे, नाशिक आहे, अमरावती आहे. असे विभागीय स्तरावर सुद्धा या पर्यटन विभागाची कार्यालय आहेत. त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकता. कृषी पर्यटन हा जोड व्यवसाय अधिक उत्पन्न देणारा तर आहेच, पण एका वेगळ्या दृष्टिकोनातून यश आणि प्रसिद्धी देणाराही आहे. त्यामुळे हा व्यवसाय उत्तम प्रकारे करण्यासाठी तरुणांनी पुढे येणं आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर त्याला योग्य प्रशिक्षणाची जोड देणंही तितकंच गरजेचं. तर शेतकरी बंधूंनो, विशेषतः तरुण युवक युवतींनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या भागामध्ये कृषी पर्यटन हा एक चांगल्या प्रकारे दुय्यम व्यवसाय होऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर कृषी पर्यटन कसं करावं आणि का करावं याचं योग्य ते प्रशिक्षण योग्य संस्थेकडून घेतलं तर निश्चितच आपल्याला हा व्यवसाय फायदेशीररित्या करता येईल. दापोलीच्या या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या अमृता पाडगावकर यांचाही अनुभव आणि कर्तृत्व या बाबतीत वाखाणण्याजोगंच. सुरुवातीपासूनच स्वतःचं असं काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणाऱ्या अमृता पाडगावकर यांच्याकडे जमेची बाजू होती, ती म्हणजे त्यांची वडिलोपार्जित जमीन. कृषी पर्यटनाला नुकतीच हळूहळू सुरुवात होण्याचा तो काळ होता. अमृताताईंनी या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केला, माहितीपूर्ण कोर्सेस केले आणि त्यानुसार सावंतवाडीला पहिलं कृषी पर्यटन सुरू केलं. नमस्कार, माझं नाव अमृता आशिष पाडगावकर. दापोली कोकण कृषी विद्यापीठामधून BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर नोकरी करणे हा पहिला माझं उद्दिष्ट नव्हतंच.
काही ना काहीतरी स्वतःचं असं असावं असं नेहमी वाटायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी माझ्याकडे होती ती म्हणजे माझी वडिलोपार्जित आमची जी जमीन आहे ती सावंतवाडीमध्ये होतीच. तर पूर्वीपासून तिथे एक शेतघर होतं आणि थोडीशी नारळाची वगैरे अशी झाडं होती. बाकी तसं प्लांटेशन असं नव्हतं. मग त्या जागी काहीतरी करावं असं मनात होतं. त्याच्याबद्दल मी बरीच आर्टिकल वाचत होते की आपण आपल्या जागेमध्ये शेती रिलेटेड आपण काय करू शकतो, जो आपण शेतीला जोडधंदा म्हणून आपण वापर त्याचा करू शकतो. साधारण 2006-07 यामध्ये माझा हा अभ्यास सगळा सुरू होता. आणि त्या काळी हे जे आहे आता कृषी पर्यटन आपण जे म्हणतो त्याला नुकतीच सुरुवात झालेली होती. आणि त्याच्याबद्दल मी बरीच माहिती घेतली. वाचनात माझ्या बरीच आर्टिकल्स आली. त्याच्यानंतर मी त्याच्याबद्दलचे कोर्सेस शोधत होते की हे काय असतं कृषी पर्यटन म्हणजे वेगळं काय करायचं असतं. त्याच्यासाठी मग मी एक मिटकॉनचा आणि आपला नाबार्डचा जो कोर्स असतो तो पण माझा पूर्ण झालेला होता. ॲग्री क्लिनिक, ॲग्री बिझनेस. तर त्याच्यामध्ये जे शॉर्टलिस्ट केलेले होते प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये पण ॲग्री टुरिझम हा इन्क्लूड होता. सो त्याबद्दल मी बरीच माहिती घेतली. तो कोर्स मी अटेंड केला पुण्यामध्ये आणि त्या कोर्सच्या निमित्ताने मला बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला. जसं की नेरळला जे पहिले आपले कृषी पर्यटन केंद्र आहे भडसावळेंचं, तर सगुणा बाग, तर तिथे व्हिजिट केली आणि त्यांनी पण मला खूप छान माहिती दिली. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपल्या जागेमध्ये पण आपण हे कृषी पर्यटन करू शकतो. माझं BSc ॲग्रिकल्चर झालेलंच होतं. त्यामुळे बाकीचा जो अभ्यास असतो शेतीवर काय करायचं असतं, काय करायचं नसतं, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ऑलरेडी झालेल्या होत्या. आता फक्त विषय होता की पर्यटकांना आपण कसं त्यांचं कसं आपण वेलकम करायचं, त्यांना कशी सर्व्हिस द्यायची. त्यासाठी बराच अभ्यास केला आणि त्यातून मला असं कळलं की कुठच्या कॅटेगरीचे पर्यटक आपण हँडल करू शकतो. त्याचे पण वेगवेगळे पर्यटकांचे भाग असतात. तर त्यात आम्हाला आमच्या सगळ्यात जवळचं मोठं शहर असं म्हणाल तर गोवा, म्हणजे गोवा राज्य आम्हाला जोडून येतं. आणि सगळे पर्यटक जे चांगले पर्यटक आहेत तर ते लक्झरी स्टेसाठी नेहमी गोव्यात जाऊन राहायचे. त्यांना फिरायला आवडायचं कोकण, पण राहायला मात्र ते गोवा प्रेफर करायचे. सो हा एकच मुद्दा माझ्या डोक्यात होता आणि म्हणून मी सावंतवाडीमध्ये आमच्या जागेमध्ये 6 लक्झरी स्वीट्स तयार केले, जेणेकरून चांगले पर्यटक जे आहे म्हणजे पर्यटक जे चांगले पैसा देऊ शकतात आपल्याला, तर ते आपल्याकडे राहू शकतील. अशा पद्धतीने आपण सावंतवाडीमध्ये 2007 साली माझं पहिलं कृषी पर्यटन केंद्र मी सुरू केलं. कृषी पर्यटन व्यवसाय जर कोणी इच्छुक असेल सुरू करण्यासाठी, तर आता आपला कृषी विभाग, महाराष्ट्र शासन या सगळ्यांच्या मार्फत सगळी पद्धतीने आपल्याला त्याचं जे व्यावसायिक ट्रेनिंग जे आहे ते पण उपलब्ध आहे. आपली जी कृषी विद्यापीठ आहेत तीसुद्धा आपल्याला त्यामध्ये मदत करतात. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्र टुरिझम MTDCच्या सुद्धा काही स्कीम्स आहेत. इनक्रेडिबल इंडियाला सुद्धा अप्रोच होऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या विभागामार्फत कृषी पर्यटन हा जो व्यवसाय आहे तो तुम्ही निवडून तुमची व्यवसायाची सुरुवातही करू शकता. या सगळ्याचा परिपाक काय, तर कृषी पर्यटनासारखा उत्तम पर्याय जोड व्यवसाय म्हणून केला तर यश आणि समृद्धीची गुरुकिल्ली नक्की गवसेल आणि आनंद आणि उत्साहाने आयुष्य उजळेल. शेतीला दिली जर का पर्यटनाची जोड, सुखावूनी बळीराजा चाखेल यशामृत हे गोड.